युतीच्या प्रचाराला आजपासून कोल्हापुरातून सुरुवात होणार आहे आणि या प्रचार सभेसाठी उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि 5 वाजेच्या नंतर या प्रचाराला सुरुवात होईल। महायुतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून होतीये। महायुतीच्या या पहिल्या प्रचार सभेच्या जय्यत तयारीवर शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांचे नेते लक्ष ठेवून आहेत। महासभेची तपोवनच्या विस्तीर्ण मैदानावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सभास्थानी ठिकठिकाणी भव्य स्क्रीन्स देखील लावण्यात आल्या आहेत आणि या भव्य व्यासपीठासह संपूर्ण कोल्हापूर शहरच सध्या भगवमय झालंय। युतीतल्या 4ही मित्रपक्षांच्या वाट्याला लोकसभेची एकही जागा देण्यात आली नाहीये। विधानसभेमध्ये जागा देण्याच्या आश्वासनावर मित्रपक्षांची मनधरणी करण्यात भाजपला यश आल्याचं पाहायला मिळतंय। अमरनाथमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पूर्ववैमनस्यातून या 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये 6 जण जखमी झालेत तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। मोदी गुजरात दाखवून संपूर्ण देशावर राज्य करू शकतो, पण आपण पिंपरी चिंचवडचं कार्य दाखवून महाराष्ट्र का जिंकू शकत नाही, असा उल्लेख पार्थ पवार यांनी पिंपरीतल्या भाषणात केला। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलाय। भाजपचे खासदार दिलीप गांधी बंडाच्या तयारीत आहे। खासदार दिलीप गांधींची समर्थकांची आज बैठक पार पडतीये। या बैठकीमध्ये दिलीप गांधींचं राजकीय भवितव्य ठरणार आहे। मुंबईत महाआघाडीची पत्रकार परिषद पार पडली। या महाआघाडीमध्ये एकूण 55 पक्षांनी सहभाग घेतला होता। राज्यातील 48 जागांपैकी 24 जागांवर काँग्रेस लढणार असून 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे तर 4 जागा मित्रपक्षांना देण्यात आल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। फलटणचे युवा नेते काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंग निंबाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। या घडामोडीनं माढा मतदारसंघात शनिवारी राजकीय भूकंप झाला। रणजित सिंग सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील। आम्ही विचार केला होता की 10 जागा मित्रपक्षांना द्यायच्या, आमच्यासोबत जे आले नाहीत ती भाजपची बी टीम असल्याची टीका अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता केली। तसंच भाजप तोडफोडीचं राजकारण करत आहे अशी टीका देखील अजित पवारांनी केली। भाजपच्या वाचाळ नेत्यांमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका राजू शेट्टींनी केली आहे। संविधानिक संस्थांना भाजपनं जेरीस आणल्याचा आरोप देखील त्यांनी केला। तणनाशक वापरून कमळाचं फूल नष्ट करून लोकशाही वाचवणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले। अहमदनगरला राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीगोंदा पाथर्डीसह अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत। विखे पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या देखील भेटी घेतल्याची माहिती मिळते। विखे पाटील यांनी सुजय विखे यांचा प्रचार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। मात्र विखे पाटील यांची कार्यकर्त्यांशी भेट वैयक्तिक असून त्याचा माझ्या प्रचाराशी संबंध नाही असं सुजय विखेंनी स्पष्ट केलं। पुण्यात 10 लाखांच्या खंडणीसाठी 2 वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं। मात्र मोठ्या शिताफीनं पोलिसांनी 12 तासानंतर या मुलाची सुटका केली। या प्रकरणातील आरोपी मात्र अजूनही फरार आहेत। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगीतील सुंदरवाडी वस्तीवर बिबट्यानं हल्ला केला आणि या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांसह 4 जण गंभीर जखमी झाले। बिबट्याचा वन विभागाकडून अजूनही शोध सुरू आहे। पालघरच्या सार्वत्रिक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। 2 तासांमध्ये जवळपास 26% एवढं मतदान या ठिकाणी झालेलं होतं। अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये 47,850 एवढे मतदार 87 उमेदवारांसाठी मतदान करणार आहेत। पालघर नगरपालिकेचा कारभार पारदर्शक होण्यासाठी जनता उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावतीये। शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आल्याची खंत यावेळेस शिवसेनेचे बंडखोर उमेदवार उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात 32 ग्रामपंचायतींच्या आणि 6 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला सुरुवात झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या डाव्या हाताऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते उदयनराजे भोसले हे देखील प्रचाराला सुरुवात करतायत। यावेळेस राष्ट्रवादीतील मोठे चेहरे उपस्थित असणार आहेत। छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण आणि इतरही मोठे नेते या रॅलीमध्ये उपस्थित असतील। चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारावरून महाभारत सुरूच आहे। विनायक बांगडे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र त्यांच्या उमेदवारीला माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या समर्थकांचा विरोध आहे। पुगलिया समर्थकांनी बांगडे यांना तिकीट परत घेण्याची मागणी केली। बांगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचं आता उघड झालंय। रावसाहेब दानवेंची वस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अपक्ष आमदार बच्चू कडूंनी केलं। तसंच दानवेंना पाडण्यासाठी काहीही करायला तयार आहे असं देखील बच्चू कडू म्हणाले। शिवसेनेनं आमदार प्रताप पाटील यांना नांदेड लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे
आमदार प्रताप पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला। विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सादर केलाय। भाजपकडून प्रताप पाटील लोकसभा निवडणूक लढवतील। भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली। मात्र टावरे यांच्या नावाला कुणबी सेनेनं विरोध केलाय। टावरे यांनी काँग्रेस पक्षाशी नेहमीच गद्दारी केली, अशा गद्दारांना पक्षानं तिकीट दिल्यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही, अशी घोषणा कुणबी सेनेचे विश्वास पाटील यांनी केली। आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेस पक्षानं चंद्रपूर आर्णी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत। यावेळेस नाराज कार्यकर्त्यांनी मारेगाव काँग्रेस कार्यालयाला कुलूप ठोकून आणि पक्षाच्या फलकाची मोडतोड देखील केली आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा या विजयी व्हाव्यात, यासाठी काही कार्यकर्त्यांनी लोटांगण घालत विजयासाठी अंबेदेवीकडे साकडं घातलंय। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील 25 कार्यकर्त्यांनी आर्वी ते अमरावती पायी वारी करत अमरावती गाठली। पंतप्रधान मोदी बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र अद्यापही भाजपनं बंगळुरूच्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही। तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। केरळ काँग्रेसचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी ही माहिती दिली। तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 111 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलंय। स्वतःला चौकीदार बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपतींना भाई आणि जनतेला मित्रो बोलतात। मात्र यांनी मित्रो म्हणत जनतेच्या खिशातले पैसे भाईंच्या खिशात घातलेत, असा आरोप त्यांनी केलाय। भाजपची वेबसाईट पुन्हा बंद झाली होती। रविवारी सकाळी पुन्हा ही वेबसाईट बंद झाली। याआधी शुक्रवारी रात्री देखील काही कारणांमुळे ही वेबसाईट बंद करण्यात आली होती। मात्र ही वेबसाईट नेमकी का बंद झाली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।